तर त्याच्याकडे कुणी फिरकत नाही. घराचं पत्र काढून विकायची वेळ येते आणि फक्त 2-4 जणच असते ती म्हणतात चळवळीचा कार्यकर्ता. चहाला पैसे नाही त्याच्याकडे. विनोदी वाटत असलं तरी वेद नाही. चळवळीतल्या कलावंतांना, चळवळीतल्या कार्यकर्त्यांना तिथंच का थांबावं? सध्या महाराष्ट्रामध्ये जे बाबासाहेब आहेत ते आरक्षण दिलेलेच बाबासाहेब. त्याच्या पलीकडचे बाबासाहेब आम्ही बघायलाच तयार. व्यापक बाबासाहेब बघायची सवयच आमची मोडली. नद्या जोडणारे बाबासाहेब, संस्कृत मधले बाबासाहेब, संवाद साधणारे बाबासाहेब. आमच्या बापानं आम्हाला दिले एवढेच बाबासाहेब. आणि त्याच्यामुळं ह्या कट्टरतेमुळे लागलेली भांडणं. आणि आज तुमचं फाउंडेशन आहे. वानखेडे सरांना विचारलं त्या मंत्रालयातनं जर माहिती काढली तुमचं रजिस्ट्रेशन सगळं ज्या ठिकाणी येतं संस्थांचं, आठवड्याला जवळजवळ 150-200 संघटना महाराष्ट्रात रजिस्टर. आणि त्या 200 मधल्या 150 तर फक्त निधी लाटायलाच आहे आणि राहिलेल्या 50 आपल्या स्वाभिमानातनं तयार आहे. आमचा संवादच नाही. हे पहिली गोष्ट म्हणजे आमचा संवाद आमच्यातच नाही. जय भीम, जय भीम, जय भीम. आधी प्रेमान बोल, शांत आहे, वरडून बोल. अंगावर आल्यागत बोलल्यावर मग तुम्हाला ऐकू. तुम्हाला तोच जय भीम असं जय भीम तो झाला. त्या 2 व्हीलर वर बी कसं रेडीमेड देणार, तोंडात ती मावा, चौकात गाठ पडते. त्याला जय भीम नाही म्हणू वाटत, मग बाजून जातो. पाठी मागून आवाज येतो गद्दार. आणि मग संध्याकाळी कळतं 2 हप्ते राहिलेत गाडीचे. ही काय कट्टरता फक्त आपल्यातच आहे असं नाही, तिकडे आहे. आणि या कट्टरतेमुळं फक्त या आंबेडकरी चळवळीचं नुकसान होत नाही, तर या देशाचं नुकसान, या भारताचं नुकसान. आणि हे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी एकच विचार या देशात चालू शकतो, तो आंबेडकरी विचार. त्यामुळं न्यूट्रल घेर जो असतो तो जय भीम आहे. पण आमचं 5व्या घेरवरच आहे ना आम्ही. फार वेगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत. कट्टरता ही धोक्याची आहे. आता माझंच बघा, 10 वर्ष इथं बोलले ते, आणि एक दिवस मला तिकडं बोलवलं. मी नाही गेलो, मला बोलवलं, माझी तारीख अपॉइंटमेंट घेऊन घेतली आणि मग मी गेलो. इकडे त्याची बोकाट गेला गेला कुठे गेलो आणि काय जाऊ नये. मी आधीच सांगून ठेवतो मी कुणाचाच नाही.
मी तुमचा बी नाही त्यांचा बी नाही, पण मी माझ्या बायकोचा माझ्या पोरांचा राहिलो तो भावकीचा, मग राहिलो गावकीचा. मग कारण एवढं सगळं बोंबलून हिंदू आल्यावर मला कळलंय कुणीही कोणाला नसतं. अर्बन नक्षलवादी म्हणून उचललं, फेसबुक वरनं ब्लॉक करतील, व्हॉट्सअप ब्लॉक. आमचा काही संबंध नाही हे सांगते आम्हाला. गाणं फक्त ते जागा असावं, भीमाचं पिल्लू जागा असावं. अयो झोपून ऐकते गोधडी जागा हेडफोन काढा पण जागा असा. समजून घ्या ना हा देश काय. संविधान आपणच म्हणायचं ना, तिकडे कट्टर इकडे कट्टर. आणि या कट्टरतेमुळे संवादच नाही. परवा ते फेसबुक वरती एक लेख वाचत बसलो होतो, शाहू महाराजांची जयंती. लेख कोणीतरी लिहिला होता, त्यामध्ये लिहिलं होतं राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांना आर्थिक सहकार्य केलं, शिष्यवृत्ती दिली, म्हणून बाबासाहेब विदेशामध्ये शिक्षणासाठी गेले. छान लिहिलं. तर खाली कमेंट काय, म्हणजे बघा, एकान टाकल्या कमेंट, म्हणजे बघा आम्ही होतो, आम्ही मदत केली म्हणून तुम्ही शिकले. त्यातल्या एकानं टाकल्या कमेंट, तर त्याला खाली रिप्लाय आपल्याला दिलाय. आपल्याला रिप्लाय काय दिलाय, आमची तेवढी लायकी होती म्हणून तुम्ही आम्हाला सहकार्य. आणि बोलतायत पुन्हा शाहू महाराजांवर, बाबासाहेब, आणि आहेत कुठं गोधडी. आणि कट्टरता काही या पिढीतली नाही साहेब, ही तुमच्या पिढीतली आहे. आणि त्या पिढीतला संवाद साधणारा हा शाही, म्हणून आमच्या पिढीला सुद्धा हा भाव. कोणाशी संवाद आहे आमचं निवडूनच येत नाही, बरोबर. आमचा उमेदवार हा निवडून येण्यासाठी उभाच राहत नाही, तो कोणाला तरी पाडण्यासाठीच उभा केला. 50-60 हजाराला मांडवली होती. आपलं गणित असं झालंय. त्यामुळं आपल्यातली एकी ठेवता ठेवता आपला सुद्धा सगळ्यांशी संवाद पाहिजे. तुम्ही प्रत्येकालाच बदलायला गेला तर नाही बदलत. तुम्ही पहिलं आपणच बदललेलं नाही. 22 प्रतिज्ञा काय कोणी परिपूर्ण पाळत नाही. आणि 5,000 मतदान विकणाऱ्या जनतेनं देश बदलायच्या गोष्टी करायच्या नसतात. म्हणूनच हाय फ्रेंड्स म्हणून येड्यात काढलं जाते आम्हाला. आणि असलं बोलल्यावरच मला मारते, म्हणून मी मारतात. गोष्ट चळवळीची आहे, गोष्ट कार्यकर्त्यांची आहे, गोष्ट संवादाची आहे. आज संविधान समता फाउंडेशनचं 1 वर्ष होतंय. हे फाउंडेशन पुढच्या वर्षी याच्या डबल असावं, त्याच्या पुढच्या वर्षी त्याहून दुप्पट असावं. आणि
यामध्ये फक्त कांबळे, वाघमारे, गवळी, खोबरागडे हे नसावे, हे तर असावेत, पण त्यामध्ये भोसले, पाटील, देशमुख, माळी, कोळी, देशपांडे, बर्वे, काळे, लोखंडे, देवकुळे, वायकुळे हे बी त्याला असावे, तर ते संविधान सांगतात. तर ती समजा. आणि आमच्या तरी काय हो, आमची जात शोधलीच ना, 10 वर्ष फोन टेकून काढली चूक, गावात जाऊन जात. आवाज चर्मकार समाजातल्या आंबेडकरवाद्याचं काय दुखलंय माहिती आहे? मातंग समाजातल्या आंबेडकरवाद्याचं काय दुखलंय माहिती? मराठा समाजातल्या आंबेडकरवाद्याचं काय दुखलंय माहितीये का? ब्राह्मण समाजातल्या आंबेडकरवाद्याचं काय दुखलंय माहितीये का? असं बोलल्यावर आमच्यातला एक जण काय म्हणते माहितीये? त्यांच्यात कुठं आंबेडकरवादी? अरे घराच्या बाहेरच गेला ना, गल्लीतच कवी संमेलन करत बसला, त्याला बाहेरचा देश कधी दिसलाच नाही. आहेत ना, प्रत्येक जाती धर्मात आंबेडकरवादी आहेत. आणि आंबेडकरवादी म्हणजे कोण? आंबेडकरवादी म्हणजे भारतीय, भारतीय म्हणजेच आंबेडकरवादी. आमचं गणित काय? या लोकांचं दुखणं आहे दादा, एक तर त्यांच्यात त्यांची भावकी त्यांना घेत नाही, जिव्हाळा आपल्याकडं, इकडे यावं तर ही म्हणते तू मूळचा किंवा आहेस. आता फोन येतातच की, कोणतरी विचारतात चंदनशिवे नेमकी कोण? मी म्हणतो एससी सर. एससी मध्ये कोण? मी म्हणतो का सर? ते जयंतीला तुम्हाला बोलवायचं होतं. मी म्हटलं कुठल्या जयंतीला सर? आधी सांगा मग सांगतो. मग मी आयडिया केली, म्हटलं सर माझा घोळ आहे. ते म्हटले काय? आई मातंग आणि वडील बौद्ध आहे. म्हणलं अजून घोळ थोडा आहे. ते म्हणले काय? आजी मराठा, आजोबा एक भाऊ धनगर आहे, एक भाऊजय मुसलमान. जैनाच आमच्यात आहेत. आमचा चाललाय प्रयत्न कुठं काय बसवाय, पण दाखला काय हा बहुजनांच्या एससीतला जाती आणि त्यातल्या त्या जातीतला जातीयवाद बी वेगळा आहे. नाव विचारलं जाते एकमेकांना, नाव काय? गायकवाड. गायकवाड म्हटल्यावर आता दोन्हीकडे गायकवाड, इकडं पण गायकवाड, इथं बी गायकवाड. मग गाव कुठलं? गाव कुठलं म्हटल्यावर सासवड, पुण्याजवळ. आता सासवडला दोन्हीकडे गायकवाड, मराठा समाजात बी गायकवाड, बौद्ध समाजात बी गायकवाड. मग याला कळत नाही हा नेमका कुठला गायकवाड. मग हा म्हणतो रस्त्याच्या पलीकडची गायकवाड, अलीकडची गायकवाड. ते म्हणतो पलीकडे भावकी आहे, घर इकडे बांधले, परत डोकसाव. म्हणजे ते परवा पुण्यात लग्न कुणाच होत? भावाच्या मुलीच होत. तिला कुठं दिली? तिला इकडे लोणावळ्याकडे दिली. त्यांचं आडनाव काय? कांबळे. मग याचा आणि याच्या मोबाईलवर रिंगटोन कुठली?
समतेच्या वाटण या समतेच्या वाटण याला फोडून काढला पाहिजे. हे जे आमचं गणित चुकतंय, ही चुकलेलं गणित आम्ही सोडवणार. नव्या पिढीला काय कुठली चळवळ द्यायला. म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्यापासून ह्या चळवळीतल्या चारही पिढ्यांनी संघर्षच केला आहे. आणि अधिकारी, प्रास्वल अधिकारी असतील तुम्ही शेवटची पिढी आहे आमची. आता नाही अधिकारी. तिथं कोण पेन्शनवर असेल तर ते पेन्शनवर असणारी बी शेवटची पिढी आहे. कोण सरकारी खात्यात सर्व्हिसला आहे तो सुद्धा शेवटचा सरकारी खात्यातला माणूस आहे. आता संपलंय सगळं. आता ते दूधच संपलंय पातेल्यात. ते खरडून राहिल्याने ती साहेब त्याच्यासाठी अबकड्याची भांडणं आहे. राहिले काय? देश स्वातंत्र्य झाल्यापासून राजकारणात आम्ही कुठं आहोत? देश स्वातंत्र्य झाल्यापासून एकच पद आहे आम्हाला, सामाजिक न्याय मंत्री. महसूल मंत्री नाही, गृहमंत्री नाही, मुख्यमंत्री नाही, एकच पद सामाजिक न्याय मंत्री. तू जातीच दाखलं का? ते मागासवर्गीय हॉस्टेल काचा फुटल्या, भिंत पडली, ड्रेनेज तुंबलं, तू तीच बघ. तिथं वर नेऊन सुद्धा तिथंच ठेवलं आम्हाला. आणि आमची पोरं सुद्धा ह्या कट्टरतेनं अजून ही नवी पिढी कट्टर आणि ती पुन्हा संघर्ष. आमच्या मागच्या 4 पिढ्यांनी संघर्ष करून जी चळवळ उभी केली त्याचा सन्मान ठेवून आणि त्या पिढ्यांनाही आदर्श वाटावा अशी ही 5वी पिढी आम्हाला चळवळीत अपेक्षित आहे. चळवळीच्या अनुषंगानं या विचाराशी कनेक्ट असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला जगण्याचा अधिकार आहे, श्रीमंतीने जगण्याचा अधिकार आहे. बघा तुम्ही म्हणाला की इमानात मला बोलवा, का नाही बोलवा? आणि मी तरी कुठून लिस्ट नाही लावू. आता वॅगनर घेतली, ती सीएनजी 6 महिने आवरेज गाडी चांगली कुठली बघून तो शोध लागला. आम्ही बिझनेस मध्ये बी नाही. गावगाड्यावरती, चौकातल्या, गावातल्या, बाजारपेठेतल्या, मध्य केंद्रावरती आमचं दुकान नाही. आता मुंबईत काय तुम्ही सगळी भावकी सकट मुंबई नाही ना. तुमचे वडील आजोबा आले तेव्हा तुम्ही इथे जन्माला, पण तुमचा चुलत आजोबा, चुलता आहे ना गावाकडे. गावची जत्रा आल्यावर बोकाड कोंबडं खायला जातायच ना. आता जरा चळवळ जास्त ऍक्टिव्ह झाल्यामुळे त्या वेळेस जाता येत नाही, मग जयंतीच जाते. समजून घ्या, हे तुमचं समता फाउंडेशन संविधान, संविधान ही देशाचं संविधान. आणि ह्या संविधानाला हात घालायला आधीच टपलेले आहेत. आणि त्यांच्या विरोधात असणाऱ्या आपल्यासारख्या शक्ती या वेगवेगळ्या लढत असल्यामुळे त्यांना ते सोपं चाललंय. आणि सर्व भारतीय मिळून एकमेकांचा हात हातात घेतील त्यावेळेला या संविधानाकडे वाकडा डोळा करून बघायची या देशात कोणाचं धाडस सुद्धा होणार. आज आमची पोरं शिकतायत, पण आता इथून पुढे आम्ही डॉक्टर होण्याचं स्वप्न सुद्धा बघायचंच नाही. आणि 5 वर्ष अभ्यास केल्यानंतर उद्या पेपर आहे ना, आदल्या दिवशी कळते पेपर फुटला आहे. पेपर दरवर्षी फुटतच होता, आम्हाला कळलं यावर्षी. कारण यावर्षी पेपर नीट फुटला नाही.
तो दरवर्षी नीट फुटत होता, आता नीट फुटला नाही. भीती वाटते असं मला. वडील आजार असल्यावर दवाखान्यात नेऊ का नको? अयो तिथला डॉक्टर आहे नीट झालेला. खरंच आहे ना. पहिलं पेशंट आजारी असल्यावर ॲम्ब्युलन्स घरी यायची आणि त्याला घेऊन जायची. पेशंट बरं व्हायचं आणि पेशंट चालत घरी यायचं. आता पेशंट चालत जात आणि ॲम्ब्युलन्स घरी सोडाय. नाकात कापूस घालून आणते. पण डॉक्टरला पण सगळं द्यावर लावलं असते. असं ॲम्ब्युलन्स काढून ऑपरेशन थिएटर मधनं गडी बाहेर येतो. असा हात नातेवाईकांपुढे करतो. नातेवाईक सगळे हातात बघतात. अयो म्हणतो शेवटी माझ्या हातात काय आहे? नातेवाईक हाताकडे बघत नाही, मग कुणाच्या हातात? मग तो हात वर करतो, तो सगळं देवाच्या हातात. सगळी वर बघतात, मग बघते आपला देव इकडे आहे. तवर योग खालनं हातात बिल ठेवतो. नातेवाईक म्हणते हे काय आहे? ते बिल भरा, बॉडी घेऊन जा. ते म्हणतात बॉडी, पेशंट गेलं. ते म्हणतात कुठे गेलं? देवाकडे. मग कोणतरी लेक असतील, मुलगा असतो, त्याला जोरात हंबरडा फुटतो, तो वरडाय बघतो, तेवढ्यात कंपाऊंडर बोलतो इथं रोड नका, दुसरं जायच्या मार्गावर तिकडं बाहेर जा. ही परिस्थिती आहे मेडिकल क्षेत्राची. का घडायला लागले? अरे आंबेडकर वाद्यांवरती फार मोठी जबाबदारी आहे या देशात, ते आपण विसरायला लागलो. आज बाबासाहेब असते ना तर कुणाचीच गरज नव्हती. त्यांनी बरोबर सगळी नीट केली. पण बाबासाहेबांनी जे या देशाला दिले, बाबासाहेबांनी, भगतसिंग, फुले, सावरकर, सगळी धरणा त्याच्यात, या सगळ्यांनी जे आम्हाला दिले ती सांभाळणं जबाबदारी आहे ना आमची. पण आम्ही वाटून घेतलं ना. परवाच तर बातमी बघितली की पुणे विद्यापीठामध्ये पदव्या विकत मिळायला लागली. आणि माझी ओरिजिनल डिग्री आहे तिथं, ती सर्टिफिकेट मी अजून काढलं नाही. म्हणजे माझं ओरिजिनल सर्टिफिकेट मला काढायला त्रास आहे आणि नकली लगेच मिळतंय. एक गोष्ट सांगतो, उदाहरण आहे. अय जोर लगा गया. उदाहरण दुसऱ्या देशातला, ह्या देशाशी त्याचा काही संबंध नाही, पण जर मिळतं जुळतं वाटलं तर योगायोग सांगा. एका देशात, एका राज्यात एक राजा होता आणि तो राजा असाच होता. त्याच्या मनात येईल तेच तो करायचा, कुणाचाच विचार घेत नाही. आणि त्याच्या मनात रात्री 8 वाजता काही यायचं. गोष्ट दुसऱ्या देशात. या देशाशी काही संबंध नाही. आणि त्याच्या 8 वाजता जे आलं मनात तेच करायचं. आणि एक दिवस त्याच्या मनात आलंच, त्याला असं वाटलं की माझ्या राज्यात नेमकं काय सुरू आहे हे मी स्वतः जाऊन बघितलं पाहिजे. तसं त्याला कुणावरच विश्वास नव्हता. मग त्यानं वेषांतर केलं, त्याचा घोडा काढला, घोड्यावर बसला आणि राजा त्याच्या राज्यात फिरायला. आणि फिरता फिरता त्याला एक दुकान दिसलं आणि त्या दुकानाजवळ पाटी लिहिली होती,
येथे पदव्या विकत मिळते. राजाला ती पाटी बघूनच आनंद आला, कारण राजाला पण पदवी पाहिजेच. गोष्ट दुसऱ्या देशात. राजाला पळत जाऊन त्या दुकानाजवळ घोडा थांबवला. राजा घोड्यावरून खाली उतरला, त्या दुकानातल्या खिडकीजवळ गेला. तिथे एक व्यक्ती बसली. त्याने विचारले, हे पदव्या विकत मिळतात का? तर त्या व्यक्तींसमोर मेनूका कसा, त्यावर लिहिलं होतं SSC 10,000 रुपये, HSC 15,000 रुपये, BA 20,000 रुपये, MA 30,000 रुपये, आणि सगळ्या पदव्या विकत घेतल्या तर PhD डिस्काउंट मध्ये. राजाकडे पैसा भरपूर होता. राजाने पैसे डबल दिले, सगळ्या पदव्या विकत घेतल्या आणि 5 मिनिटात राजा पदवीधर झाला. राजाचं चालणं बदललं, बोलणं बदललं, आणि अचानक तो हाय फ्रेंड्सच म्हणायला. गोष्ट दुसऱ्या देशात. राजा घोड्याजवळ आला, घोड्यावर बसला आणि घोड्याला टाच मारली. पण गंमत आज अशी झाली, घोडा जागचा हालायलाच तयार नाही. घोडा पुढेही सरकना आणि घोडा मागेही येईना. जवळजवळ तासभर राजाने प्रयत्न केला, पण घोडा काय हालायलाच तयार. घोड्याचाही घाम निघाला, राजाचाही घाम निघाला. आणि बराच वेळ विचार केल्यानंतर राजाच्या लक्षात आला की लहानपणापासून हा घोडा सुद्धा माझ्या सोबतच मोठा झाला, आणि आज एका रात्रीत अचानक मी पदवीधर झालो. पण माझ्या घोड्याच काय? घोडा कदाचित माझ्यावर रुसलेला असावा. घोड्यासाठी किमान SSC ची तरी पदवी आपण विकत घ्यायला पाहिजे. त्याच्या मनात काही येत, या देशात कोणाच्याही मनात काही, दगडावर सुद्धा फिंगरप्रिंट्स असते. गोष्ट दुसरे. राजा परत त्या दुकानाजवळ खिडकीत गेला. त्या खिडकीतल्या व्यक्तीला राजाने विचारलं, सांगितलं, अरे साहेब, मी सगळ्या पदव्या तुमच्याकडून विकत घेतल्या, पण माझा घोडा लहानपणापासून माझ्या सोबतच तोही मोठा झाला. तो मला माझ्या भावासारखाच आहे, आणि आज अचानक मी पदवीधर झालो, पण माझा घोडा तसाच राहिला. दुप्पट रक्कम घ्या, पण माझ्या घोड्यासाठी एखादी पदवी द्या. त्या व्यक्तीला हात जोडून उत्तर दिलं. त्या व्यक्तीने दिलेलं उत्तर आजच्या परिस्थितीला, या देशातल्या परिस्थितीला समर्पक उत्तर होतं. ती व्यक्ती म्हणाली, साहेब आम्हाला माफ करा, आम्ही घोड्यांना नाही गाढवांना पदवी. आणि गाढव पदवीधर आहे, आणि ओरिजिनल पोरं झुरळ आहेत. कॉकरोच. आता ते लहान पोरग बडबडते, त्याचा कित्येक लोकांना इथं त्रास होतो. पण मला सांगू, मला नाही त्याचा त्रास होत, पण मला त्याच्याविषयी काळजी फार आहे. ते उद्याचा भारत आहे 20 वर्षानंतर. प्रत्येक पिढीतनं काहीतरी गेले,
आमचंही जातं गेलं, पण जातं जाताना फक्त जातं नाही गेलं, तर जातं जाताना त्या जात्यासोबत असणाऱ्या ओव्या पण गेल्या. आता फक्त त्या पोराच्या हातात मोबाईल द्या, 3 तास आवाज त्याला पाहिजे. हायजॅक झालोय, आणि हे अडाणींनीच हायजॅक केले शिकलेल्यांना. ही फार मोठी शोकांतिका. म्हणून संविधान समता फाउंडेशनचं काम तुम्ही करताय. सर म्हणाले संविधान वाचलं पाहिजे. कोण नाही ते वाचत, आणि वाचून तरी काय करणार आहे? खरं संविधान त्याला कळत जो महिन्यातनं 4 तारखा करतो. अस्सल गुन्हेगार. वकिलाला सुद्धा कलम माहित नसेल, एवढी कलम तोंड पाठ असते. तोच वकिलाला सांगते, आम्ही कोर्टात बघते ना, ते साहेब ही असं टाका, हे असं. आम्ही बघते आम्ही. ते कारण काय झालंय, बाबासाहेबच म्हणलेले आहेत ना, हे जर योग्य हातात राहील तोपर्यंत हे देश हिताचा आहे. हे चुकीच्या हातात गेले की वाट लागणार, आणि हे चुकीच्या हातात जाईपर्यंत आम्ही भोगलोय, आणि हे काही थांबणार नाही. मुळात आम्ही दुसऱ्यांच्या जातीवादावरती बोलण्यापेक्षा आपल्यातला जातीवाद बघून आम्ही, माझी स्पष्ट टीका असते की सगळ्यात मोठी जातीवादी आम्ही आहोत. उद्या आमच्या मुलानं एखाद्या वाल्मिकी समाजातल्या मुलीशी लग्न करून तो जर दारात आला आणि म्हणला, डॅड दिस इज माय वाईफ, तर डॅड मी म्हणतो कोणाची? वाल्मिकी समाजाची म्हटल्यावर आमचा डॅड चिडतो, आणि तो म्हणतो खालच्या जातीतली कशाला, लोक कुठल्या जाती? प्रत्येकाला वाटतं की आमच्या खाली कोणीतरी आहे, आणि खाली बघायची सवय बंद होऊन ज्या वेळेला मी भारतीय म्हणून समान नजरेतून तिरंग्याकडे बघू ना, त्यावेळेला बदल झाला. तर संविधान या चित्र विचित्र परिस्थितीमध्ये हा कार्यक्रम फक्त आंबेडकरवाद्यांसाठी आहे, भारतीयांसाठी, सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी आहे. मग आम्ही खरंच सगळ्यांना बोलवलंय का? जर बोलवलं असेल तर आयोजकांचं माझं मला कौतुक करायचं, पण आपली शोधून बोलवली असतील तर मग तुम्ही थांबा, सर्वांसोबत चला, सर्वांसोबत संवाद ठेवा, तर ही आमचं काहीतरी जमणार आहे. तर कुठेतरी काहीतरी घडणार आहे, आणि या देशाला सध्या आंबेडकरी विचारांची जास्त गरज आहे. आणि हा देश कोण वाचवू शकतो, तर तो एक आंबेडकरवादीच वाचवू शकतो. हे पण जंतर मंतरवर तुम्ही बघितलं. आणि हा जय भीम सगळ्या जाती धर्माचा होत असल्याला बघून आपल्यातल्यांना त्रास व्हायला, त्याला भीती वाटायला लागली, आता माझं कसं वाटत, तुझं आधीच काय नाही झालं, ह्याच्या पुढे बी काय नाही. म्हणून मित्रांनो, कविता आहे की पहिल्यांदा ते दारात आले, त्यांनी हातात कुराण दिला, म्हणाले हे वाच, आमचा हो, आमच्यात ये.
पण मला भूक लागली होती. मागावं वाटलं पोटासाठी 2 घास. मागता आलं नाही. बाजूला आई उभी होती. दुसऱ्यांदा दुसरे आले. त्यांनी हातात गीता दिली. म्हणाले, हे वाच, आमचा हो आमच्यात ये. पण मला भूक लागली होती. मागावं वाटलं पोटासाठी 2 घास. मागता आलं नाही. बाजूला आई उभी होती. तिसऱ्यांदा तिसरे आले. त्यांनी हातात बायबल दिलं. म्हणाले, हे वाच, आमचा हो आमच्यात ये. पण मला भूक लागली होती. मागावं वाटलं पोटासाठी 2 घास. मागता आलं नाही. बाजूला आई उभी होती. साऱ्याच धर्मांचे धर्मगुरू येऊन गेले, धर्मप्रसारक येऊन गेले, त्यांचे त्यांचे धर्मग्रंथ देऊन गेले. तेव्हा या धर्मग्रंथांच्या नुसत्या ओझ्यांनीच कंबर वाकली माझी. आणि भुकेनं खोल आत गेलेल्या डोळ्यात आईनं बघितलं आणि तिनं आणलं 2 भाकरीचं पीठ शेजाऱ्यांकडून मागून. तेव्हा चूल कशी पेटवायची हा प्रश्न आईला पडला. कारण या देशात भाकरीच्या पिठापेक्षा सरणाची लाकडं महाग मिळतात. चुलीत घालायला सरपणासाठी तिला काहीच मिळालं नाही. मग शेवटी लक्ष तिचं या ग्रंथांकडे गेलं आणि तिनं कसलाही विचार न करता सारे धर्मग्रंथ घातले चुलीत. आग लावली, चूल पेटली, तवा तापला आणि तापलेल्या तव्यावर आईनं 2 भाकरी भाजून दिल्या. पोटभर जेवलो तेव्हा लक्षात आलं, या धर्मग्रंथांनी स्वतः जळून माझी भूक भागवली. पण या धर्मप्रसारकांना माझी भूक कळली नाही. स्वतः जळून माझी भूक भागवणारे धर्मग्रंथ माझ्यासाठी श्रेष्ठच. राग धर्म प्रसारकांवरती आहे. पोटभर जेवलो तेव्हा जवळ येत आईनं जपून ठेवलेलं हातात एक पुस्तक घेऊन माझ्या मांडीवर देत म्हणाली, बाळा एवढं वाचून बघ. मी लक्ष दिलं, पुस्तक बघितलं आणि पुस्तकावर लिहिलं होतं भारताचे संविधान. पण मला प्रश्न पडला, आई अडाणी, आई निरक्षर, तिला लिहिता वाचता येत नाही. तिनं सगळी पुस्तकं चुलीत घातली आणि हेच चुलीत का नाही घातलं, हे जपून कसं काय ठेवलं. मी विचारलं आईला, म्हटलं आई, सारे पुस्तकं चुलीत घातलीस, हे पुस्तक चुलीत नाही घातलंस. त्यावर आई म्हणाली, काही नाही रे बाळा, काल हे बी मी चुलीत घालून बघितलं, पण पोरा याला आग लागलीच म्हणून फक्त एवढं वाचून संविधानाला आग लागत नाही हा विश्वास या देशातल्या अडाणी जनतेला आजपर्यंत होता. कारण त्यांचा शिकलेल्यांवरती विश्वास होता. पण आज शिकलेलीच अशी येड्यागत करायला लागल्यानंतर आमच्यासारख्यांनी काय करायचं, हा खरा आजच्या चळवळीचा मूळ प्रश्न आहे. आमचा प्रकाश दादा बसला आहे, आमचे राजाभाऊ पुण्यावरून उपस्थित आहे, संदेश दादा आहे. संदेश दादांनी फार छान उदाहरण दिलं मशीनचं, इंजिनचं. प्रत्येक जण यामध्ये महत्वाचा घटक आहे. तरी चळवळ आहे. ही चळवळ आता दार खिडक्या उघडून बाहेर पडून व्यापकतेकडे आमची चळवळ गेली पाहिजे. पॅन्थरची गरज आज भीमनगरला राहिलेली नाही. पॅन्थरची गरज आज भारतातल्या प्रत्येक गल्लीबोळाला पॅन्थरची गरज आहे. पॅन्थरची गरज आज प्रत्येक जाती धर्माला पॅन्थरची गरज. मंदिरात चोरी झाल्या, पण तरी सुद्धा तोंड दाबून बसायचं आहे, बोलायचं नाही. त्या शांत बसलेल्याला सुद्धा पॅन्थरची गरज आहे. आता बरेच जण म्हणतील त्यांचं ती बघून घेतील, तू का बोंबलाय लागलायस, इथंच आमचं चुकतं. आलो आलो. हे आमची गणित आम्हाला एकमेकांशी हातात हात घेऊन सोडवली पाहिजे. भारतीय म्हणून एकमेकांशी संवाद साधला पाहिजे. मी खरं सांगतोय, आपण प्रेमानं जर हात पुढे केला तर समोरचा हात सुद्धा प्रेमाने येईल. आणि जर समोरचा हात प्रेमानं नाही आला
आणि तो जर हात उचलायला पुढे आला तर तो हात तोडण्याची ताकद पण या जय भीम मध्ये आहे. आणि मला नाही वाटत की हात उचलायला कुठला समोर. तसं जर असतं तर दिल्लीच्या जंतर मंतरवर जय भीमची घोषणा घुमलीच नसती. ती तिथं घुमली. याचा अर्थ या देशात बाबासाहेब काल होते, आज आहेत आणि ते उद्याही असणार आहे. आणि मग पिढ्या बदलत असतात. झेन जी, झेन अल्फा, थोडा अजून काय झेनचं काय होईल ते होईल. मग आज काल 4G चं नेटवर्क होतं, आज 5G चं नेटवर्क आहे. हे बदलत बदलत 15, 20, 25G पर्यंत जाईल. झेन अजून काहीतरी वेगळ्या पिढ्या येतील. पण प्रत्येक पिढीत सगळंच बदलत गेलं तरी एक मात्र निश्चितपणाने राहणार आहे, तो म्हणजे जय भीम असणार आहे. जय भीम कधी बदलणार. कारण हा देश जसा जसा वाढत जाईल, पुढे जात जाईल, तस तसा या देशाला जय भीमच तारू शकणार आहे. जय भीमच या देशाला वाचवू शकणार आहे. फक्त हा जय भीम व्यापक असणारा असतो, आम्हाला असा गोंधळात टाकणारा, अडकवून ठेवणारा. म्हणून आता मी थांबणार आहे आणि दादाकडे ती माईक देणार आहे. त्याच्या मग आधी कविता घेणार आहे. कविता आहे कांबळे. आता एक कांबळे कविता पण आजपर्यंत बऱ्याच जणांना गैरसमज असा होता की कांबळे आमचाच. आणि मला असं वाटत होते किमान आमच्यातली तरी त्याला समजून घेत असते. पण आमची जी इडी होती ही मला आता कळलं. कांबळे हा एका जातीचा नाही. तो अमेरिकेचा बराक ओबामा सुद्धा माझ्या कवितेतला कांबळे. आणि मी आताच सांगून ठेवतो, मी कोणाचाच नाही. दादा आधी सांगितलं बरं असत. उद्या मला कोणी कुठं बोलवल मी जाणार. उद्या कोणी म्हणायला नाही तर तिकडं का घ्या, मी जाणार. मोठं पाकिट मिळालं तर मी जाणार. आता म्हणजे ना आता ती पैसे मिळाले तर मी जाणारच ना. मग मी काय 500 रुपयावर कविता म्हणत हिंदू आणि ती मी बाबासाहेबाची. पण मी कुठेही गेलो तरी मी हेच सांगणार आहे, माझ्याकडे सांगायला दुसरं आहेच काय, मला दुसरं काही येतच नाही. साध्या सरळ सोप्या भाषेत बाटली कुणाची असो, औषध माझं असतं. औषध माझं. औषध हेच पुरवाईच्या फुले शाह आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, हीच मी सांग. उद्या डोनाल्ड ट्रम्पनं जरी बोलवलं तरी मी तिकडे जाणार. आणि मी जर त्यानं खरंच मला बोलवलं आणि मी जर तिकडे गेलो तर डोनाल्ड ट्रम्प सुद्धा जय भीम म्हणून इथेच येणार. त्याला सुद्धा रायगडाच्या पायरीवर येऊन डोकं ठेवायला भाग पाडायची ताकद माझ्या कवितेत. त्याच्यामुळे उगाच कोणी बोंबलायचं नाही किंवा आमचा कवी अजिबात संबंध नाही. बरेच जण अजून काहीतरी दिवसताना मी बघितलं, ह्याला कशाला बोलवताय कार्यक्रमाला असं म्हणते. माझं त्यांना सांगणं आहे 2027 अख्खा एप्रिल आताच बुक आहे. आणि ती डबल मानधन लोकांनीच मानधन वाढवलं. आता ना आता डबल. मी सांगून सवरून लुटणार आहे. डबल मानधन सांगून गेला. तुम्ही म्हणला नाही मनाने येणार आहे. आई शपथ खरं सांगतो वानखेडे साहेब, आंबेडकरी चळवळीतला कवी सुद्धा व्हॅनिटी मध्ये फिरू शकतो ही बी मी भारताला दाखवून द्यायला.
आणि दुसरा कुठलाच धंदा नाही, फक्त कविताच. आणि ती विद्रोही कविता, विद्रोही कवितेवर हीच मी करून दाखवणार आहे. अहो सध्या मी गौतमी ताईपेक्षा जास्त बुकिंग आहे. सगळीकडे बोलवते त्या आणि मी सगळीकडे जाते. गणपती, नवरात्र, दहीहंडी बुक आहे माझी आताच. आणि मी तिथे जाऊन सुद्धा शाहू फुले आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर ही कांबळे सांगणार आहे. कारण लोकांना प्रत्येकाला जाणवतंय की हा कांबळे मी आहे, हा आमचं काहीतरी बोलतो. अरे हीच तर आहे ना आमची प्रेमाची जयभीमची व्याख्या. त्याच्यामुळं आधीच सांगून ठेवल्याला बरं. उद्या ती सोशल मीडिया व्हिडिओ येतील, मी गणपतीच्या स्टेजवर लोक आमची बोल आधीच सांगा. मी सांगून तुम्हाला सांगाय संबंध नाही. अरे मी कवी आहे, मला का असं अडकावून आधीच बाबासाहेबांना अडकावून ठेवले, तुम्ही अण्णाभाऊ साठेंना अडकावून ठेवले, त्यात मला काय अडकावले. उद्या संजय दादाला अडकावून ठेवतील. आता त्यांचा आडनाव करड काय म्हटल्यावर त्यांची जात काढताच येते, फिक्सच आहे म्हणजे आमचं आहे. त्यांच्यावर मी लय जबाबदार. जरा शब्द इकडे तिकडे झाला बदलला, कुणी वळंबा लावलाय आम्हाला. कविता आहे कांबळे. हा कांबळे सगळ्या जाती धर्मात आहे. साहेब जरा 2 मिनिट थांबा, नाश्ता थांबवा. म्हणजे अजून बी आम्ही खाण्यावरच अवघडच आहे. म्हणजे आता ते सँडविच खात विद्रोही कविता आहे. हे आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कांदला. तिकडे दंगा जरा बंद करा, त्या मावशी थांबवा. ती नगरसेवकांना दर्शनाची ट्रॅव्हल्स लावल्यावरच मावशी जागी असते. त्यात आम्ही आहेच ना. आमचा कांबळे लय हुशार, कधीच नाही रडला, नुसताच कांदला. कांबळे शाळेत गेला, मास्तरनं फळ्यावर सरस्वती काढली, पण कांबळेनं पाठीवर सावित्री काढली. म्हणून चिडून मास्तरनं कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच कांदला. कांबळे वयात आला, विशीत आला आणि कांबळे गुलामी झाला आणि तिच्या प्रेमात पडला. मग गार्डन मध्ये बसल्यावर तिने विचारली त्याची जात. कांबळे म्हणाला, वेडे मी माणूस, माणूस माझी जात, प्रेमात कसली आली जात. मग तिनं बी कोपऱ्यात नेऊन कांबळेला असा तुडवला, असा तुडवला, पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच कांदला. कांबळेचं लग्न ठरलं. घरचे म्हणाले मुहूर्त पहा. कांबळे म्हणला पटत नाही, फुले वाचा. नातेवाईक म्हणले सत्यनारायण. कांबळे म्हणला जमतच नाही. बाबासाहेब वाचा. मग भावकी म्हणली जागरण गोंधळ, बोकड तरी का. कांबळे म्हणला पटतच नाही, गाडगे बाबा वाचा. मग घरच्यांनीच दार लावून कांबळेला
असा तुडवला, असा तुडवला. पण कांबळे हुशार, नाही रडला, नुसताच कदला. मग कांबळे चळवळीत आला. सगळे चळवळीचे गट तट बघितले. सामाजिक चळवळी एकीकडे, ही कट्टर एकीकडे, ती तिकडे. आणि कांबळेला वाईट वाटलं. कांबळे सर्वांना म्हटला, सगळ्यांनी एकत्रित या, भीमराय शिवराय समजून घ्या, सर्व बहुजनांनी एकत्रित या, हा देश समजून घ्या. कांबळे दिवसभर बोंबलत राहिला, एकत्रित या, एकत्रित या. मग सगळे संध्याकाळी वैतागून एकत्रित आले आणि एकत्रित येऊन आपल्याच कांबळेला, आपल्याच लोकांनी असा तुडवला, असा तुडवला. मग याला कळलं हे तुडवायला एकत्रित आले. पण कांबळे नाही रडला, नुसताच कळला. कांबळेचा मुलगा आता ते रील स्टार, रील बघत असते, तिथं ती कमेंट करत असते, पण तर काय कर. पण ती रील बघत बघत कांबळेच्या मुलानं कांबळेला विचारलं की डॅडा, फुले शाहू आंबेडकर कोण डॅडा? ही संविधान काय भानगड डॅडा? आणि छत्रपती शिवाजी महाराज खरंच जन्माला आले होते का डॅडा? आता मात्र कांबळे पेटला. आर म्हटला गावभर पेरलं आणि घरातच नाही होता, म्हणून दार लावून पोरालाच असा तुडवला, असा तुडवला. पण चिरंजीव कांबळे हुशार, तो डबल हुशार, दोनदा काढला. करून मग याच्या लक्षात आलं डीएनए मधनं ही डबल गेलं. विचार ही पुस्तकांचा झाला. आणि आता कांबळे वेडा झालाय. मुळात कांबळेला या व्यवस्थेत वेड ठरवलंय आणि एका सामाजिक अदृश्य दवाखान्यात, वेड्यांच्या दवाखान्यात कांबळेला दाखल केलं. कांबळे त्या वेड्यांच्या दवाखान्यात आहे. कांबळे वेड्यासारखं मानवता म्हणून ओरडतोय. कांबळे वेड्यासारखं भारतीय भारतीय म्हणून जगायला बघतोय. कांबळे शिवराय ते भीमराय सांगतोय. कांबळे भगतसिंगचं नाव घेतोय. कांबळे मातीला हात लावतोय. कांबळे फुले शाहू आंबेडकर म्हणतोय. पण कांबळेच्या एका हातात कुठल्या रंगाची चिंधी नाही. कांबळेच्या हातात या देशाचा तिरंगा आणि मांडीवर संविधान त्यानं उघडून ठेवलंय. पण डॉक्टर सुद्धा कांबळेला शॉक देऊन तुडवत आहे. पण कांबळे नाही रडत, तो नुसताच कळतोय. हा कांबळे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भारतातला भारतीय जिवंत राहणार आहे, आंबेडकरवादी जिवंत राहणार. तुमच्या संविधान समता फाउंडेशनच्या या पहिल्या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन हा तुमचा वर्धापन दिन दरवर्षी असा मोठमोठा करत राहावा. आणि आम्ही कायम सोबत आहोत. संभाजी भगत हे नाव हे आमच्या पिढीसाठी एक मार्गदर्शक, मोठ्या भावाचं नाव म्हणून आमच्यासाठी कायम जवळच वाटत आलं. मी खरं सांगतो, कुणीच मला शुभेच्छा दिल्या नव्हत्या. तिकडे जातात तुमचाच फोन आलता, दादाचाच फोन आलता रात्री. आणि मी म्हटलं मला काय डोक्यात नसते, आली तारीख मी लिहून घेतो, विषय संपला. पुढचं कोण आहे मला काय करायचं, मला काय करायचं ही मला माहित असते. दादाचा फोन आला, दादानं सांगितलं. दादा जरा 2-4 अजून ऍड करून दिलं, तिथं जाऊन हांडलं करून झालं. संभाजी भगत हा आमच्या चळवळीतला आमचा वाटाडे आहे. हा आम्हाला मार्ग दाखवणारा गावली आहे. म्हणजे या माणसानं मोठे पण काय माहितीये का, या माणसाला जिथं जिथं ठेच लागली ती लक्षात ठेवलेलं आहे दादा. आणि मग मागणं चालत येणाऱ्याला दादा सांगतो इथं खड्डा हिकटली आणि मी तीच करतो, त्यामुळे मी सुखरूप आहे, त्यामुळे मी तुझ्यात माग आहे असं काय. आणि मला ठेच लागणार तेवढी माझी जखम कमी होईल.
बाकी तुम्ही आम्ही सगळ्यांनी मात्र हे बघा, एवढा ऐकून पण बाहेर गेल्यावर एखादं म्हणतच येडा होता तेव्हा झाला कार्यक्रम, तुम्ही त्याच ऐकला, त्याच विश्वास वाटत. 2 महिने सगळं रान पेटते, सगळं होते आणि अचानक संध्याकाळी कोणतरी येऊन म्हणते हाय फ्रेंड्स विषय बोल. तसं काम आहे ते. त्यामुळं जागर राहावा. मगाशी आमच्या मोनिका ताई म्हणल्या ना, डोळा शिक्षणाचा डोळा तिसरा नसून तो पहिला आहे. पण मी मोनिका ताईंना तुम्हाला सांगेन की तो पहिला असू दे, दुसरा असू दे, तर तिसरा असू दे, तो उघडा असला पाहिजे की जास्त आपण तो उघडा ठेवूया. सर्वांना जय भीम, धन्यवाद.